धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातून एक मोठी धक्कादायक बातमी समोर येत आहे। दोंडाईचा शहरानजीक असणाऱ्या धावडे गावामध्ये अज्ञात चोरांनी एका बंद घरावर डल्ला मारत लाखो रुपयांचा ऐवज लंपास केलाय। घर बंद असण्याचा फायदा उठवत चोरांनी तब्बल 11 तोळे सोने आणि 40 भार चांदीवर हात साफ केलाय। या धाडसी चोरीमुळे संपूर्ण परिसरात सध्या भीतीचे आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे। दोंडाईचा शहराजवळ असलेल्या धावडे गावातील रहिवासी रवींद्र गुलाबसिंग गिरासे यांचे कुटुंब काही कामानिमित्त बाहेरगावी गेले होते। घर बंद असल्याची खात्री करून अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेतला आणि घरात प्रवेश केला। चोरांनी घरातील कपाटाचे कुलूप उचकटून थेट लॉकर फोडले। लॉकरमध्ये ठेवलेले सुमारे 11 तोळे सोन्याचे मौल्यवान दागिने, 40 भार चांदी आणि सोबतीला 4 ते 5 हजार रुपयांची रोख रक्कम घेऊन चोरटे पसार झालेत। या घटनेची माहिती मिळताच दोंडाईचा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिनेश सोनवणे आणि पोलीस उपनिरीक्षक इम्रान खान यांनी आपल्या पथकासह तातडीने घटनास्थळ गाठले। पुढील कार्यवाही सुरू आहे।